कोंडानगरमधील सर्व रहिवासी आपला प्रपंच रोडवर चालवत आहेत। याबाबतचे निवेदन महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापौर यांना वेळोवेळी देऊनही यावर कोणतीही कारवाई झालेली नव्हती। त्याचप्रमाणे 20 जुलै 2022 रोजीचा ठराव आणि ठरावानुसार एकमताने ठराव मंजूर होऊन ठराव क्रमांक 110 त्याचप्रमाणे ठराव क्रमांक 350 हे एकमताने मंजूर होऊन मनपाचे आयुक्त हे पुढे कारवाईसाठी पाठवण्यात आले आहे। त्यानंतर ते गौसू तांत्रिक यांच्याकडे गेले असता गौसू तांत्रिक हे भूमी मालमत्ता UCDकडे विनाकारण पाठवण्याचं काम करतात आणि गौसू तांत्रिकच्या निष्काळजीपणामुळे 4 लोकांचा जीव गेला। याला जबाबदार कोण हे सर्व वास्तवस्थिती पाहून RB दयावान सामाजिक संस्थेमार्फत मनपाचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं। या ठरावावर त्वरित कारवाई करण्यात यावी असं निवेदनात नमूद करण्यात आलं। मनपाचे आयुक्त निवेदने पुढे कारवाईसाठी पाठवले। यावेळी जननायक, विश्वभूषण कांबळे, कोंडानगरमधील सर्व रहिवासी उपस्थित होते। प्रशासनाच्या निष्काळजीमुळे आज 1.5 वर्ष होते कोंडानगरचे सर्व रहिवासी आम्ही रोडवर आमचा प्रपंच चालवत आहे। याकडे महापालिकेच्या आयुक्तांचं लक्ष नाही। त्याच्या अगोदर आम्ही 101 निवेदन दिले, पण यावर महापालिकेच्या आयुक्तांनी प्रतिक्रिया आम्हाला काही प्रत्युत्तर दिलेलं नाही। त्याचबरोबर आम्ही 81 नगरसेवकांना निवेदन दिले आणि जनरल बोर्डामध्ये विषय मांडायला लावला, कारण राजकुमार हंचाटे लोकप्रिय नगरसेवक यांनी जुलैमध्ये 20 तारखेला या बोर्डामध्ये एकमताने ठराव मंजूर केला। त्याचप्रमाणे गेल्या वेळेस राजकुमार हंचाटे साहेबांनी ही आमची परिस्थिती बघून परत एकदा ठराव मंजूर करून गेल्या महिन्यात ते ठराव मंजूर झालेला आहे। यावर आयुक्तांचा अभिप्राय गेला आणि त्यावर जे गौसू तांत्रिकचे जे अधिकारी आहेत ते निष्काळजीपणा करत आहेत, कारण गौसू तांत्रिकचे अधिकारी भूमी मालमत्तेकडे पाठवतात, UCDकडे पाठवतात, हे फक्त कागद इकडून इकडे फिरवण्याचं, कागद खेळवण्याचं काम हे गौसू तांत्रिकचे अधिकारी करतात आहेत। हे आम्ही निदर्शनास आणून देण्यासाठी आज महापालिकेचा आयुक्त साहेबांना आज रोजी जे निष्काळजी करत आहेत त्या अधिकाऱ्यांचे आम्ही सविस्तर महापालिकेच्या आयुक्त साहेबांसमोर आम्ही मांडलेलं आहे आणि त्याप्रमाणे आमचं एक संस्थेच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे।